नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेडकर सर आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण गणितामधील जे काही आपण व्हिडिओ टाकले होते बघितले असतील तुम्ही। आताच नुकत्याच जे काही पोलीस भरतीचे पेपर झाले त्या पेपर मधले आपण एक आज क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणार आहोत। अतिशय सोपी आणि सिंपल क्वेश्चन पेपर आहे। लक्षामध्ये अतिशय सिंपल आणि क्वेश्चन पेपर होती नाशिक ग्रामीणची। नाशिक ग्रामीणचा आपण आज नाशिक ग्रामीणच्या क्वेश्चन पेपर मधलं आज आपण गणित सॉल्व्ह करणार आहोत। अतिशय सोपा टॉपिक आहे। लक्षामध्ये अतिशय सोपा टॉपिक मध्ये गणित विचारलं होतं बघा। पहिलं उदाहरण आहे, एका विद्यार्थिनीला 5 विषयामध्ये सरासरी 72 गुण मिळाले बघा। 72 उदाहरण लिहित नाही मी, फक्त तुम्हाला आवाज येतोय। प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करताना तुम्हाला काय करायचंय, सगळ्यात महत्वाचं की क्वेश्चन पेपर जवळ घेऊन बसायचे। लक्षामध्ये 77 नंबरचं उदाहरण आहे, एका विद्यार्थ्याला 5 विषयामध्ये सरासरी 72 गुण मिळाले, म्हणजे एकूण गुण किती झाले बघा। 5 गुणे 10 चाला 1, 5 7 35, 35 आणि किती 36, म्हणजे तिला एकूण 360 गुण मिळाले। किती गुण मिळाले? 360। परंतु आपल्याला इथे सांगितलं बघा, फेर तपासणीनंतर असे आढळले की तिला एका विषयात 94 गुणाऐवजी 64 गुण देण्यात आले बघा। तिला 94 गुण देणं गरजेचं होतं, म्हणजे बरोबर किती गुण होते? 94 होते, परंतु किती देण्यात आले? 64 देण्यात आले, म्हणजे हे चुकीचे गुण होते। तिला चुकीचे गुण देण्यात आले आणि आपल्याला सांगितलंय जर बरोबर गुण दिले किंवा फेर तपासणीनंतर जर हा बदल केला तर एकूण सरासरी किती, म्हणजे बरोबर सरासरी किती? 64 गुण चुकीचे आहेत। चुकीचे गुण जे आहेत ते वजा केले, चुकीचे गुण जे आहेत ते काय केले? वजा केले। 10 मधून 4 गेले, खाली उरले 6, इथे किती झाले? 5 झाले बरोबर। 35 मधून 6 गेले, खाली उरले 29 बरोबर आहे। 296 आणि वरील गुण किती होते? 94, हे 94 गुण देऊन टाकले। 6 आणि 4 किती? 10, चाला 1, 9 9 18, 18 ने 19, चाला 1, 2 ने किती? 3, म्हणजे तिचे ओरिजिनल गुण होते 390 आणि 390 गुण विचारल्यानंतर आपल्याला विचारले ओरिजिनल सरासरी किती, आणि सरासरी जर आपल्याला काढायची असेल तर काय करावं लागतं? एकूण संख्येने काय करायचं? भाग द्यायचं। एकूण संख्या म्हणजे एकूण विषय होते 5, म्हणून 5 ने भाग दिला। 5 1 5, 5 7 35, खाली उरले 4 बरोबर आहे। 40 झाले, 5 8 40, म्हणजे उत्तर किती आले तुमचं? 78। तर पहिल्या क्वेश्चनचं जे उत्तर होतं ते उत्तर किती आहे? ते उत्तर किती आहे की 78 आहे। किती आहे? 78। अतिशय सोपा आणि सिंपल क्वेश्चन होता। लक्षामध्ये अतिशय सोपा आणि सिंपल क्वेश्चन होता। त्याच्यानंतर आणखी एक दुसरा क्वेश्चन विचारलाय बघा। त्याच्यानंतर आणखी एक दुसरा क्वेश्चन विचारलाय की 40 ते 70 पर्यंतच्या विषम संख्यांची एकूण बेरीज किती बघा। 40 ते 70 बरोबर आहे। 40 ते 70 विषम संख्यांची बेरीज किती? विषम संख्यांची बेरीज किती बरोबर आहे। अतिशय सोपा क्वेश्चन होता बघा, परीक्षेमध्ये आलेला। आपण याचा व्हिडिओ पण टाकलेला आहे। अतिशय सोपा क्वेश्चन आहे। 40 ते 70 विचारले, इथे विषम संख्या वापरले। विषम संख्या म्हणजे किती येणार? 40 विषम संख्याने याच्याऐवजी किती आली? 41 आली। किती आली? 41 वजा 70 च्या ऐवजी पाठीमागली 69 आली। 41 मधून 69, 9 मधून 1 गेला, खाली उरले 8, 6 मधून 4 गेले, खाली उरले 2, 28 बरोबर आहे। विषम संख्यामध्ये 2 चा फरक असतो, म्हणून 2 ने भाग दिला। 2 1 2, 2 चौक 8, 14, 14 प्लस 1 बरोबर 15। त्याच्यानंतर ज्यांची वजाबाकी आपण केली त्यांची आपल्याला बेरीज करायची बघा। 41 अधिक 69 बरोबर आहे। 9 आणि 1 किती? 10, चाला 1, 6 आणि 4 10, 10 आणि 11 110, 110 भागिले 2, 2 हा कंपल्सरी होता, आपण बघितलेले, गुणिले 15 बरोबर आहे। सॉल्व्ह करायचे। 2 1 2, 2 5 10 बरोबर आहे। त्याच्यानंतर 2 5 10 आणि त्याच्यानंतर काय करायचंय की खाली 1 उरलाय, परत 10 झाले, परत 2 5 10, म्हणून 55 गुणिले 15 याचा गुणाकार करा बघा। 15 5 75, 40 60, 15 5 75, 75 7 किती? 82, म्हणून 40 ते 70 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज किती होती? 825 होती। किती होती? 825। अतिशय सोपं होतं। आणि लक्षामध्ये आपण भरती करतोय, आपण भरती प्रक्रियेमध्ये आहोत, आपण या क्षेत्र निवडले, तर आपल्याला ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपल्याला यायला पाहिजे। लक्षामध्ये आणि एकदम सोप्या पद्धतीने गणित आपल्याला मी सांगतोय त्या पद्धतीने उद्या काय करायचे तुम्हाला, ज्यांचे पेपर अजून बाकी आहेत, ज्यांना पुढील भरतीची तयारी करतायत, त्यांनी मात्र त्याच्यामधून काही गोष्टी शिकल्या पाहिजे। लक्षामध्ये परीक्षा पेपर अतिशय सोप्या पद्धतीने विचारलेले आहेत बरोबर आहे। त्याच्यानंतर पुढचा एक क्वेश्चन आता बघा, एक वस्तू 400 रुपयाला विकल्यास बघा, एक वस्तू 400 रुपयाला विकल्यास, प्रश्न विचारलाय आपल्याला, 400 रुपयाला विकल्यास 20% तोटा होतो। काय होतं? 20% तोटा होते।
जर जर ती वस्तू 10% नफा मिळवायचा असेल, जर त्या वस्तूवर 10% नफा मिळवायचा असेल तर वस्तूची विक्री किंमत किती? अतिशय सोपा क्वेश्चन आहे बघा. विक्री किंमत किती? प्रश्न दिला त्यावेळेस थोडस आपण टेन्शन मध्ये येतो. नेमकी करायची सुरुवात करून बऱ्याच जणांना या नफा तोट्या प्रकरणामध्ये बरेचसे सूत्र आहेत. त्या सूत्रानुसार गेल्याच्या नंतर आपण थोडंसं कन्फ्युज होतो. परंतु अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. आपला जेव्हा नफा तोट्याचा व्हिडिओ होता, जेव्हा तुम्हाला व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये बघा. कारण की एकदम सिंपल आहे. 400 रुपये विकल्यास 20% तोटा होतो. हे बघा, 400 रुपये किती? 400 रुपये. 20% तोटा होतो. 100%पेक्षा कमी. 20% तोटा म्हणजे काय? 100 पेक्षा कमी. म्हणून 100 मधून 20 कमी केले किती झाले? 400 म्हणजे किती? 80%. आपल्याला 10% नफा मिळवायचा. काय करायचे? 10% नफा म्हणून 110 ला किती? असा क्वेश्चन आहे. सिंपल टक्क्याखाली टक्के आपण दिले. मग आता गुणाकार केलाय बघा. 400 गुणिले 110 भागिले किती? 80. तिरका गुणाकार केलाय. भाग देतोय 0 0 कट 8 1 8 8 5 40. गुणाकार करायचा आहे. 5 0 5 1 5 5 1 5 म्हणून त्या वस्तूची किंमत येईल 550 रुपये. आहे का? त्या वस्तूची किंमत किती येणार आहे? 550 रुपये. अतिशय सोपा क्वेश्चन होता. आलं लक्षामध्ये? अतिशय सोपा क्वेश्चन होता. या पद्धतीने अवघ्या फक्त 10 सेकंदाचं काम होतं उत्तर काढायचं. परंतु आपण थोडस गणितामध्ये अवघड आहे असं करूनच आपण परीक्षेमध्ये थोडासा दबाव घेतो. परंतु दबाव घ्यायचं कारण नाही. आलं लक्षामध्ये? अतिशय सोपं गणित आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न विचारला होता, पुढीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? बघा, पुढीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक विचारलाय. अतिशय सोपं होतं बघा क्वेश्चन. 3/4, 11/12, त्याच्यानंतर 8/9 आणि 2/3 असे अपूर्णांक दिले होते आपल्याला. आणि अपूर्णांकामध्ये सर्वात लहान अपूर्णांक कोणता? आपण आज सांगितलेले बघा. अतिशय सोपं आहे. फक्त तिरके गुणाकार करायचे. 12 किती? 36. 11 किती? 44. इथे करा बघा. 8 किती? 24 आणि 9 दुने किती? 18. आपल्याला काय विचारलंय? लहान अपूर्णांक. या दोन्ही मध्ये लहान कोणी? 36 लहान आहे. म्हणजे 3/4 लहान आहे. बरोबर आहे? 3/4 लहान आहे. यामध्ये 24 आणि 18 मध्ये 2/3 लहान आहे. बरोबर आहे? लहान लहान अपूर्णांक आपण खाली घेतले. या दोन्ही मध्ये पुन्हा लहान बघायचं आहे. 3 गुणिले 3 9 आणि 4 दुने किती? 8. म्हणून 8 हा लहान आहे. म्हणून हे अपूर्णांक आहे 2/3 लहान. म्हणून तुमचं उत्तर किती आहे? 2/3. एकदम सोपी पद्धत आहे. किती कोणती संख्या जरी विचारली, लहान अपूर्णांक असेल मोठा अपूर्णांक असेल, असा शोधायचा. हे तुम्हाला याच्यावरून लगेच लक्षात येऊन जाईल. अतिशय सोपा आणि सिंपल भाषामध्ये क्वेश्चन होता. बरोबर आहे? त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन विचारलाय बघा. पुढचा क्वेश्चन आहे, 15 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. बघा, मजूर किती इथं? 15 गुणिले किती दिवस काम करतात? 8 तास काम करतात. किती दिवसात पूर्ण करतात? 12 दिवसात पूर्ण. बऱ्याच मुलांना अशा उदाहरणामध्ये नेमकी कोणता अंक खाली घ्यायचा आहे, छेदस्थानी घ्यायचा हे लवकर समजत नाही. हे आपण तुम्ही ज्यावेळेस आपला ऑनलाईन व्हिडिओ बघता त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी सविस्तर माहिती मी सांगितलेली. त्यावेळेस तो ऑनलाईन व्हिडिओ बघा, तुम्हाला त्याचं उत्तर भेटून जाईल. बरोबर आहे? त्याच्यानंतर तेच काम 20 मजूर रोज 9 तास काम करून किती दिवसात संपवतील असा क्वेश्चन. किती दिवस विचारलाय? इथं प्रश्नचिन्ह विचारलाय. इकडं हा भाग जो आहे बरोबरच्या इकडे आल्याच्या नंतर तो भाग छेदस्थानी येईल. म्हणून 15 गुणिले 8 गुणिले 12 छेदस्थानी किती आलंय? 20 गुणिले 9. आपल्याला प्रश्नचिन्हाची किंमत काढायची. बरोबर आहे? त्याच्यानंतर बघा सॉल्व करा. 3 त्रिक 9, 3 चौक 12, 4 1 4, 4 पंचे 20. बरोबर आहे? त्याच्यानंतर 5 1 5, 5 त्रिक 15, हा 3 आणि हा 3 कट झाला. उत्तर आले 8 दिवस. किती उत्तर आले? 8 दिवस. अवघ्या फक्त 4 ते 5 सेकंदाचं उदाहरण होतं. अतिशय सोपं आणि सिंपल क्वेश्चन होता. आपल्याला विचारला होता नाशिक ग्रामीणच्या क्वेश्चन पेपर मध्ये. लक्षामध्ये प्रत्येक क्वेश्चन पेपर बघा तुम्ही. प्रत्येक क्वेश्चन पेपर मध्ये सगळ्या या टाईपचे कोणत्या प्रकरणावरती जास्त प्रश्न विचारले त्याचं आपल्याला आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. कशावरती नेमकी जास्त भर दिलाय ते आपल्याला समजलं पाहिजे. लक्षामध्ये त्याच्यानंतर पुढचा प्रश्न विचारलाय की 290 फळापैकी 290 फळे बघा. एकूण किती इथं? 290 फळ. 290 फळापैकी 26 फळे खराब झाली म्हणजे वजा करावं लागतील. 26 फळे खराब झाली. 290 फळापैकी 26 फळे खराब झाली. मग ती वजा केली. 10 मधून 6 गेले, खाली उरले 4. बरोबर आहे? इथं 8 झाले. 8 मधून 2 गेले, खाली उरले 6. 2 अशी 2 म्हणजे 264 फळे बरोबर आहे. म्हणजे चांगले आहे. बरोबर आहे? आणि आपल्याला सांगितलंय एका डझनची पेटी
एका डझनची पेटी सांगितले की एका डझनच्या पेट्या किती तयार होतील असा प्रश्न विचारलाय. आता डझनची पेटी करायची म्हणले, डझन एक डझन म्हणजे किती सगळ्यांना माहिती आहे बरोबर आहे. एक डझन बरोबर किती 12. एक डझन बरोबर किती 12. मग आपल्याला 12-12चे गॅपचे म्हणजे 12-12चा समूहाचं एक डझन बरोबर आहे. 12-12ची आपल्याला एक पेटी तयार करायची म्हणून भागिले 12 केलं. 12 × 12 12 × 24 खाली किती उरले 2 24 झाले. पुन्हा 12 × 24 म्हणून उत्तर आलंय बाळा तुझं किती 22. पर्याय क्रमांक जो असतो तो तुम्हाला क्लिक करायचा आहे. अतिशय सोपा क्वेश्चन विचारला होता आणि लक्षामध्ये आणि त्याच्यामध्ये वेगळं काहीही दिलेलं नाही. परंतु तुझं काय झालंय की बऱ्याच वेळेस आपलं काय झालंय जे गणित आपल्याला विचारले त्या गणिताच्या आपण थोडस पलीकडे जातो. आणि लक्षामध्ये आपण स्वप्नालीकड बघून आपलं काय झालं माहितीये का स्वप्नालीकड बघायचे. अरे तुझे स्वप्नालीकड बघून तुझे स्वप्नच विसरून जातील, स्वप्न संपून जातील. त्याच्यामुळे स्वप्नालीकडे बघायचं नाही. लक्षामध्ये काय करायचं लक्ष इकडे द्यायचं. इकडे लक्ष दिलं की मग काय होईल माहिती का तुझ्या जीवनाचं काहीतरी बरं वाटवं होईल. समजलं ना. त्याच्यामुळे इकडे लक्ष द्यायचंय. आणि क्वेश्चन पेपर एकदम सोपी होती, अवघड नव्हती. बरेच जण काय करतात माहिती का स्वामी समर्थाचं दर्शन घेत आहे, देवीचं दर्शन घेत आहे, कोणाकोणाचे देवाचं दर्शन घेत आहे, कशासाठी जात आहे. हे असले उद्योग नाही करायचे. हे तुमचा देव आहे याच्याकडे लक्ष द्यायचं. या देव आहे तुमचा खूप मोठा देव आहे. ते देव जर पावला का ते जीवनाचं कल्याण होतं बाळा. लक्ष ठेवायचं बरं का. घे पुढचा क्वेश्चन. आता पुढच्या क्वेश्चन मध्ये विचारलंय बघ याच्यामधला पुढला क्वेश्चन आहे एका पिशवीमध्ये 1 रुपयाची 1 रुपया त्याच्यानंतर 5 रुपये काय विचारले 5 रुपये त्याच्यानंतर 10 रुपये यांच्या नाण्याचं गुणोत्तर सांगितलं. नाणी सांगितलंय 1 रुपयाची नाणी 5 रुपयाची नाणी आणि 10 रुपयाची नाणी यांच्या नाण्याचं गुणोत्तर 2:3:1 दिले. किती दिले 2:3:1. अतिशय सोपं आहे बघ 2:3:1 बरोबर आहे. मग आता मला सांग तू 2:3:1 दिले बरोबर आहे. 1 रुपयाची 2 नाणी म्हणजे किती रुपये 2 रुपये. किती रुपये 2 रुपये बरोबर आहे. प्लस 5 रुपयाची 3 नाणी म्हणजे किती रुपये 15 रुपये. हे तर आपल्याला सगळे येत आहे, हे तर आपल्याला माहिती आहे. 5 रुपयाची 3 नाणी म्हणजे किती 15 रुपये आणि 10 रुपयाचं 1 नाणं म्हणजे 10 रुपये. एकूण रुपये झाले 2, 15 आणि 10 27 रुपये झाले. किती झाले बाळा 27 रुपये बरोबर. आणि आपल्याला सांगितलंय की जर तुमच्या पिशवीमध्ये एकूण 540 रुपये असतील किती 540 रुपये तर 10 पैशांच्या नाण्यांची संख्या किती असा क्वेश्चन आपल्याला विचारलाय. मग जर तुमच्याकडे 540 रुपये इथे 27 रुपये 27 ने याला भाग दिला 27 × 27 27 × 54 0:0 म्हणजे 20 संख्या काय झाली बाळा तुझी कॉमन आली. काय झाली कॉमन सारखी संख्या आली. मग या संख्येने काय करायचं माहितीये 10चं गुणोत्तर किती 1. 10चं गुणोत्तर किती 1. मग याला काय कर माहितीये का 10 × 1 बरोबर किती संख्या आली 10 संख्या आली. किती संख्या आली सॉरी 20 कॉमन संख्या आहे तर 20 × 1 बरोबर किती 20 संख्या आली. आणि हे तुझं पर्यायाचं मधलं उत्तर आहे. 10 रुपयाच्या नाण्यांची संख्या किती तर त्याचं उत्तर किती बाळा किती आहे 20 उत्तर आहे. किती 20 उत्तर बरोबर आहे. त्याच्यानंतर आणखी एक क्वेश्चन विचारला. याच्यामध्ये पुढचा जो क्वेश्चन आहे प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेला तो क्वेश्चन अतिशय सोपा विचारला होता. परंतु त्यासाठी तुला मंदिराचं दर्शन घ्यायची गरज नाही. त्यासाठी तुला इथे सूत्रपाठ करावं लागेल. काय करावं लागेल सूत्रपाठ करावं लागेल. लक्षामध्ये आता काय झालं माहितीये का हे बघ तुझं सूत्रपाठ नाही त्याच्यामुळे काय होतंय तुला प्रॉब्लेम येतोय. सूत्रपाठ करावं लागेल तुला. एका वर्तुळाची त्रिज्या 28 सेंटीमीटर आहे. त्रिज्या किती आहे म्हणजे आर बरोबर किती आहे 28 सेंटीमीटर आहे. वर्तुळाची त्रिज्या वर्तुळाचा परिघ वर्तुळाचा व्यास वर्तुळाचं क्षेत्रफळ हे माहित पाहिजे आपल्याला. मुलींचे नाव कसे पाठ करतो आपण तसे ना हे पाठ करायचे. हे पाठ जर केलं का तर आपल्याला काय होईल हे आताचं क्वेश्चन ना लगेच सुटेल बघा लगेच सुटेल बरोबर आहे. मग आता काय बघ वर्तुळाचा परिघ आपल्याला दिलाय. वर्तुळाचा परिघ किती दिला बघ की एका वर्तुळाची त्रिज्या 28 सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाचा परिघ काढा सांगितलं. काय सांगितलं परिघ. मग परिघाचं सूत्र आहे बघ 2 पाया. काय सूत्र आहे बाळा 2 पाया आणि आर ची किंमत दिली तुला 2 × पाय म्हणजे किती 22/7 आर म्हणजे किती 28. सॉल्व करायचंय 7×4 28 बरोबर आहे. 22 × 44 44 × 4 4×4 16 चाला 1 4×4 16 16 ने किती 17 म्हणून तुझं उत्तर आलं 176. किती आलंय 176. आणि तुझा पर्याय बघ त्याच्यामध्ये दिलेला तो पर्याय तुला क्लिक करायचा होता. फक्त काय माहितीये का तुझं कसं झालंय माहितीये का की स्वप्न बघायचे रील्स बनवायच्या नाव छातीवर कोरायचे कोणाकोणाचं कोरितोय नाव काय माहिती
तर हे नावं घेऊन नाही कोरायचे. हे काय करायचंय आधी हे शिक आधी. हे आलं का तुला मग तू नावं कोणाचे कोरायचे ते. आता याच्यानंतर सांगितलं आपल्याला पुढला क्वेश्चन. सौरभने 800 मीटर पोहण्याच्या स्पर्धेत भाग घेतला. सौरभने किती मीटर 800 मीटर 800 मीटर लांबी बघ 800 मीटर दूर जायची त्याला पोहत. 800 मीटर पोहण्याच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि तो 16 किलोमीटर प्रति तास वेगाने पोहते. हे बघ बाळा आता इकडे लक्ष दे. आता हे मी ज्यावेळेस तू माझे लेक्चर बघशील ना त्यावेळेस तुला कळेल याच्यामध्ये हे का आवडलंय ते त्यावेळेस कळत तुला. हे बघ इथं पोहण्याचा वेग किती आहे 16 किलोमीटर प्रति आवर्चे. आणि लक्षामध्ये इकडली जी दिशा असते ना इकडली ही प्रवाहाच्या दिशेने वेग असतो. हा दिशेने वेग असतो. इकडला जो असतोय हा विरुद्ध असतोय. काय असतोय विरुद्ध. आणि हे जे मधले दोन वेग असतात ना हे तर हे पाण्याचा वेग असतो. काय असतंय पाण्याचा वेग. आणि आता तुला सॉल्व्ह करायचंय बघ. तुला सांगितलंय की 800 मीटर तो पोहण्याच्या वेग स्पर्धेत भाग घेतला त्याचा 16 किलोमीटर प्रति तास वेग आहे. जर प्रवाहाचा वेग 4 किलोमीटर सांगितला किती सांगितलाय 4. इथे 4 आहे म्हणजे इथे 4 असणार आहे. आणि जेव्हा आपण इकडे जातो ना इकडे जातो त्या टायमाला प्लस करीत जायचं असते. जेव्हा इकडून इकडे येतो ना तेव्हा मायनस करायचं. बघा आता 16 आणि 4 किती 20. म्हणजे त्या प्रवाहाच्या दिशेने जो सौरभचा जे वेग आहे तो वेग 20 किलोमीटर ताशी आहे. किती आहे 20 किलोमीटर. आणि आपण बघितलेलं आहे 20 किलोमीटर ताशी मध्ये त्याला एक शून्य वाढवला आणि 36 लिहिले. हे काय झालं तुझं मीटर झालं ते तुझं सेकंद झालं. तुला जायचंय 800 मीटर म्हणून 800 ला किती असा क्वेश्चन आहे. तिरका गुणाकार कर बाळा. तिरका गुणाकार कर. काय कर तिरका गुणाकार. 800 गुणिले 36 भागिले किती 200. 2 शून्य 2 शून्य कट झाले. बे एक बे बे चौक 8 आणि 36 चौक किती 144 बाळा. किती 144 सेकंद. किती उत्तर आलं 144 सेकंद. परंतु ऑप्शन मध्ये 144 सेकंद दिलेलं नाही. तर ऑप्शन मध्ये काय दिले माहितीये तर ऑप्शन मध्ये याचे मिनिटात रूपांतर केले. आणि मिनिटात रूपांतर जर करायचं असेल ना तुला बाळ्या तर काय करावं लागतं 60 ने भाग दे. आलं लक्षामध्ये कितने भाग दे 60 ने भाग दे. आणि 60 ने भाग देताना बघ आता काय माहितीये का बरेच 60 ने भाग देताना प्रॉब्लेम करतात. आता काय सांगू तुला बघ हे शेवटचा अंक आहे ना सोडून दे बाळा. आणि हे ना शेवटचा अंक सोडून दे. काय कर 6 ने फक्त पहिल्या अंकाला भाग दे. 6 1 6 आणि 6 दुने किती 12. 6 दुने किती 12. खाली किती उरले 2 उरले. किती उरले 2. हे जे शिल्लक राहिले ना 24 तर हे 24 सेकंद असतात. बाळा काय असतात हे सेकंद. आणि पहिले जे असतात त्या ते मिनिट असतात. आणि लक्षात दे. म्हणून तुझं उत्तर किती येणार आहे तुझं उत्तर किती येणार आहे हे आपल्याला काय करायचंय किती किलोमीटर जायचंय 800 मीटर जायचंय. आणि 800 मीटर जाण्यासाठी तुला किती हे लागणार आहे 2 मिनिट 24 सेकंद आहे. किती लागतील 2 मिनिट 24 सेकंद. बघ बाळा तुझा पर्याय क्रमांक 2 नंबरचा बरोबर आहे. प्रश्नामधला किती 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. अतिशय सोपं क्वेश्चन तुला विचारला होता बरोबर आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो क्वेश्चन विचारलाय तो आहे वयवारीवरती. अतिशय सोपा आहे. वयाचं गुणोत्तर दिले पूर्वीचं गुणोत्तर दिले नंतरचं गुणोत्तर दिले. काय झालंय की पूर्वीचं आत्ताचं गुणोत्तर त्याचं गुणोत्तर आलं की ते एक्स मानायचं. एक्स मानलं की काहीतरी चुकीचं करायचं. आपलं चुकीचं केल्यामुळे काय होतं की प्रश्नामध्ये गोंधळ तयार होतो. लक्षामध्ये येतं ह्या गोष्टी करायच्या नाही. हे बघा दीपक आणि काय सांगितलंय अरुण व दीपक. काय सांगितलंय बाळा इकडे बघा आता अरुण आणि दीपक. अरुण आणि दीपक यांच्या वयाचं गुणोत्तर सांगितलंय बघ किती 1 वर्षापूर्वी यांच्या वयाचं गुणोत्तर 4 आसपास होतं. किती होतं 4 आसपास. पण कधी होतं बाळा माहिती 1 वर्षापूर्वी. 1 वर्षापूर्वी बघ तू जेव्हा वैवारिक प्रकरण बघशील ना आपलं वैवारिक प्रकरण बघ त्याच्यामध्ये दिले नाहीये. त्याच्यानंतर 1 वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर 5:6. आलं लक्षामध्ये 1 वर्षानंतर काय होईल त्यांच्या वयाचं गुणोत्तर 5:6 होईल. बघ आता 1 वर्षापूर्वी हे 1 वर्षानंतरचे गॅप झाला 2 वर्षाचा. झाला 2 वर्षाला मग 2 प्लस केले बघ. आणि आता सॉल्व कर. 5 गुणिले 2 5 दुने किती 10 मायनस 6 गुणिले 2 6 दुने किती 12 वजाबाकी 2 झाली. मधल्या संख्यांचा तिरका गुणाकार करता येईल. 5 5 किती 25 आणि 6 6 चौक किती 24. 25 मधून 24 गेले 1 उरला. 1 2 ला भाग दिला 2 कॉमन आलाय आपला. काय आलाय 2 कॉमन आला. आणि या 2 ने काय करायचं माहितीये का अरुणचं वय काढायचंय ना तर मग अरुणला गुणे बरोबर आहे. अरुणचं किती गुणोत्तर 4 कॉमन अंक किती आहे 2 4 गुणे किती 8. आणि इकडे बघ तुला कोणाचं काढायचंय दीपकचं काढायचंय. किती गुणायचंय 2 ने म्हणून 5 गुणिले 2 बरोबर किती 5 गुणे 10. आणि हे फक्त सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेव परीक्षेला विचारताना विचारलंय दीपक आणि अरुण किंवा अरुण आणि दीपक यांच्या आजच्या वयांची बेरीज किती प्रश्न विचारलाय. काय विचारलंय आजच्या वयांची बेरीज. हे बघ हे वय ना 1 वर्षापूर्वीच आहे. मग आजचं वय किती आलं +1 करावं लागलं म्हणजे किती आलं 11 आलं.
याच्यामध्ये प्लस 1 करावं लागेल, म्हणजे किती आलं 9 आलं. 9 आणि 11ची बेरीज विचारली बाळा तुला. 9 आणि 11ची जी बेरीज आहे ती बेरीज किती आहे? ती बेरीज किती आहे? 11 आणि 9 20 बेरीज आहे. किती बाळा? 20. म्हणून तुझं ऑप्शन क्रमांक 1 नंबरचा आन्सर आहे. सॉरी, ऑप्शन क्रमांक तुझं 1 नंबरचा आन्सर आहे किती? 20 उत्तर आहे. आणि लक्षामध्ये अतिशय सोपा प्रश्न विचारला होता बाळा. किती सोपा प्रश्न विचारला. एक क्वेश्चन थोडासा जमलिंग विचारला होता. थोडासा जमलिंग म्हणजे काय? असं काही वेगळ्या स्वरूपातला दिला नाही, परंतु थोडासा समजण्यासाठी थोडासा कठीण आहे. परंतु अजिबात घाबरून जायचं नाही. प्रश्नपत्रिकेमध्ये 1-2 क्वेश्चन असे असतात की जिथे आपल्याला थोडीशी जमलिंग करून सोडतात, म्हणून घाबरायचं नाही. बघ, एका शिडीचे खालचे टोक भिंतीपासून 5 मीटर अंतरावर आहे. हे बघा, किती मीटर अंतरावर आहे? 5 मीटर. हे 5 मीटर अंतर आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर ही भिंत आहे तुझी. ही काय आहे? भिंत आहे बाळा. ही तुझी भिंत आहे. बघ किती मीटर आहे तुझी ही भिंत? तुझी ही भिंत आहे 12 मीटर. किती मीटर आहे? 12 मीटर आहे. इथपर्यंत भिंत आहे. हे तुझं अंतर 12 मीटर आहे. भिंतीपासून शिडीचं एक टोक इथे आणि हे टोक 12 मीटर अंतरावर काय केले बाळा माहिती तुला? हे अशी तुझी ना शिडी लावून दिली. काय केली? अशी तुझी काय केली? एक शिडी लावून दिली आणि या शिडीवरती काय केले माहिती तुला? ही बघ तुझी शिडी, बरोबर आहे. ही शिडी आहे आणि तुला विचारले शिडी किती लांबीची आहे. काय विचारलं? शिडी सरळ पायथागोरसचं प्रमेय वापरायचे. काय वापरायचे? पायथागोरसचं प्रमेय. म्हणजे काटकोन त्रिकोण दिलाय, काटकोन त्रिकोणाचा कर्णाचा वर्ग म्हणजे कर्ण काढायचा आहे. म्हणून यासाठी आपल्याला सगळ्यांनी सांगितलेलं आहे कर्ण वर्ग बरोबर पहिली बाजू वर्ग म्हणजे किती? 5चा वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग म्हणजे किती? 12चा वर्ग. आणि लक्षामध्ये दोघाचा वर्ग काढ. 5चा वर्ग किती आहे? 25. 12चा वर्ग किती आहे? 124 आहे. यांची बेरीज किती झाली? 169. हे कर्ण वर्ग आहे बघ. याचा आणि याचं दोघाचं वर्गमूळ काढ म्हणजे 169चं वर्गमूळ काढ. 169चं वर्गमूळ 13 आणि तो उत्तर आले किती? 13. अतिशय सोपा प्रश्न विचारला होता. लॉजिकल क्वेश्चन होता. आणि लक्षामध्ये टेन्शन घ्यायचं नाही. आणि सोपं होतं. परंतु काय झालंय? आपलं सगळं खाण्यातच दिवस चाललेत. खाण्यात दिवस चालले, बरोबर आहे. तुझा आज आहे ना, तुझा आजा बघ लाडू खाता गेला. लाडू खाता गेलाय. तू बी लाडू खाऊन जाईल, बरोबर आहे. तुझं आयुष्य पण लाडू खाऊन जाईल. नुसतं लाडू नाही खायचे. हे लाडू खा. हे लाडू चांगले ना आणि खूप चांगले लागतात ते बघ. चवीला पण चांगले ते खा. त्याच्यामुळं नुसते लाडू खाण्यात दिवस घालू नको. थोडस आहे ना जरा इकडे लक्ष दे. जीवनाचं काही बरं वाईट करून घे. आलाय ना जन्माला तर बरं वाईट कर. पुढचा प्रश्न काय दिला? एक रक्कम चक्रवाढ व्याजाने 6 वर्षात दुप्पट होते तर 8 पट होण्यास किती वर्ष लागतील? 8 पट होण्यास किती वर्ष लागतील? किती वर्ष? बघा आता बघ तुला जो प्रश्न विचारलाय अतिशय सोपा क्वेश्चन आहे बघ. गडबडून जायची गरज नाही. करायचं काय बघ, नीट लक्ष दे. ज्यावेळेस तू दुसरे व्हिडिओ बघशील ना माझे, त्यावेळेस तुला तुझ्या लक्षात येईल हे कसं काय केलंय आपण. आणि लक्षामध्ये इथं फक्त सॉल्व्ह करतोय. 100 गुणिले इथं दुप्पट दिले, इथं किती लय? दुप्पट दिले म्हणजे 2. किती करायचंय? 8 पट करायचे. किती करायचे? 8 पट करायचे. दुप्पट दिले 8 पट करायचे. मग काय कर बघ, 2चा कितवा घात आहे म्हणजे हे 8 पट होईल. 2चा तिसरा घात आहे. 2चा तिसरा घात म्हणजे किती? 8. 2 गुणिले 2 गुणिले 2 2 दुणे 4 4 दुणे 8 म्हणजे 2चा तिसरा घात म्हणजे काय? 8. म्हणून काय कर, हे 3 घे. किती वर्ष पहिले? 6 वर्ष घे. लक्षामध्ये. आणि काय कर माहितीये का, फक्त तुला सॉल्व्ह करायचंय. सॉरी 100 घ्यायची काय गरज नाही. तुला 100 घ्यायची काय गरज नाही. फक्त इथं 3 पट आहे ना, 3 घे. इथं किती? 6. 6 किती? 18 वर्ष लागतील. किती वर्ष लागतील बाळा? 18 वर्ष. अतिशय सोपं आहे. फक्त तुला काय समजलं पाहिजे? हे समजलं पाहिजे. 2चा कितवा घाते, जे काय दुप्पट दिले तिप्पट दिले त्याचा कितवा घाती ते तुला समजलं पाहिजे. अतिशय सोपा क्वेश्चन होता. तर किती वर आहे? 18 वर्ष. किती वर्ष आहे? 18 वर्ष. अतिशय सोपा क्वेश्चन दिला होता. ते समजून घ्यायचा प्रयत्न कर. तुला जर नाही समजलं ना तर ये माझ्या चॅनलवर ये. तिथं आहे तुला सगळं बघायला. तिथं फक्त बघत राह, तुला येईल सगळं. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, अनिकेत एक काम 20 दिवसात पूर्ण करतो. बरोबर आहे. अनिकेत एक काम 20 दिवसात पूर्ण करतो. बघ किंवा अनिकेत आहे. हे काय? अनिकेत हे किती दिवसात करतोय? 20 दिवसात करतोय. दुसरा काय सांगितलंय बघ, अनिकेत 20 दिवसात काम करतोय. तेच काम पूर्ण करण्यास विशालला 30 दिवस लागतात. विशालला किती दिवस लागतात? 30 दिवस लागतात. आणि हे दोघ जण मिळून हे काम किती दिवसात पूर्ण करते? हे काम किती दिवसात?
अतिशय सोपं आहे बाळा. काय कर माहिती का, या 20 आणि 30 यांचं काय कर, याला लसावी काढ. 20 आणि 30 चा लसावी किती आहे, 60. 20 त्रिक 60, 20 ने याला भागलंय बरं, 20 त्रिक 60, 30 दुने 60. दोघांचं एकत्र काम करायचंय म्हणून 3 आणि 2 किती 5, आणि 5 ने ह्या 60 ला भाग दे, 5 ने ह्या 60 ला भाग दे, 12 पंचे किती 60, म्हणून ते दोघं एकत्र मिळून जर त्यांनी काम केलं तर किती उत्तर येणार आहे, 12 दिवसात ते काम करतील. किती दिवसात करतील बाळा, 12 दिवसात. एकदम सोपं आहे, गडबडून जायची गरज नाही. लक्षामध्ये. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे बघ, एक रेल्वे बघ 54 किलोमीटर प्रति तास वेगाने जाते. काय करते, 54 किलोमीटर प्रति तास वेगाने. बघ आता ही रेल्वे बघ, ही रेल्वे, तिची लांबी मला माहित नाही, बरोबर आहे, तुला माहित नाही, मलाही माहित नाही. त्याच्या पुढे एक पूल दिलाय बघ, या पुलाची लांबी 270 मीटर. किती आहे, 270 मीटर. प्रश्न बघितला आहे, 54 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणारी एक रेल्वे एका उभ्या मनुष्याला किंवा व्यक्तीला काय करते, 12 सेकंदामध्ये पार करते. तर 270 मीटर लांबीच्या पुलाला पार करण्यास तिला किती वेळ लागेल, असा प्रश्न आहे. 270 मीटर लांबीचा पूल ह्या रेल्वेला पार करायचा बाळ्या, पण त्या ह्या रेल्वेला, बरोबर आहे. तिचा वेग 54 आहे. 54 आपल्याला माहिती आहे. आपण काय करतो, वेगाला एक शून्य वाढून 36 लिहितो. हे झाले सेकंद, हे झाले मीटर, बरोबर आहे, हे तुलाही माहिती आहे. आणि आता हे बघ, एक मनुष्य जर एखाद्या उभ्या मनुष्याला किंवा सिग्नलला जेव्हा रेल्वे पार करते, त्यावेळेस मी तुला आधी सांगितलेलं आहे, व्हिडिओमध्ये पण सांगितलंय, आता पण सांगतो की जेव्हा एखादी रेल्वे एखाद्या उभ्या मनुष्याला किंवा रेल्वे खांबाला म्हणजे कोणत्या सिग्नल खांबाला पार करत असेल तर ती स्वतःचं अंतर पार करते. इथून एवढं अंतर पार करण्यासाठी तिला आपल्याला सांगितलं, इथं थोडक्यात मनुष्य आहे, आपल्याला सांगितले 12 सेकंद लागतात. किती लागतात, 12 सेकंद. आणि जर त्या 270 लांबीच्या पुलाला जर पार करायचं असेल तर रेल्वेचं इथलं टोक हे जेव्हा इथं येईल तेव्हा ती रेल्वे पुलाला पार करून जाते. आणि पुलाला पार करून जाण्यासाठी रेल्वेला पुलाची लांबी आणि स्वतःची लांबी या दोन्ही गोष्टी पार कराव्या लागतील, तेव्हा ते रेल्वेचा पूल पार होईल. मग आपल्याला सांगितलंय, इथं आपल्याला इथं रेल्वेची लांबी माहित पाहिजे होती, आपल्याला रेल्वेची लांबी माहित नाही, परंतु आपल्याला फक्त माहिती आहे एवढं पार करण्यासाठी 12 सेकंद लागतात. म्हणून 12 सेकंदाला किती असा क्वेश्चन काढला तरी सुद्धा चालेल. लक्षामध्ये. म्हणून उत्तर काढा, किती, 540 बरोबर आहे, गुणिले 12 भागिले 36, बरोबर आहे. 12 1 12, 12 3 36, 3 1 3, 3 1 3, बरोबर आहे. 2 उरले, 3 8 24, 180. म्हणून रेल्वेची लांबी किती आली बाळ्या, 180 आली. रेल्वेची लांबी किती आली बाळ्या, 180. आता आपल्याला 270 लांबीचा पूल पार करायचा आहे, याची लांबी आपल्याला 180 मिळाली. म्हणून 180 आणि 270 किती उत्तर आले बघ, 180 अधिक 270, बरोबर आहे. 0 8 आणि 7 किती, 15, हात चाला 1, 2 1 3, 3 1 4. म्हणजे आपल्याला टोटल अंतर 450 पार करायचंय. आपल्याला दिले किती, 540. 540 ला 36 आहे, तर 450 ला किती, हे मीटर आहे तुझं, हे तुझं सेकंद आहे, किती सेकंद लागतील असा क्वेश्चन आहे. आणि तिरका गुणाकार कर, 450 गुणिले 36, बरोबर आहे, छेद किती, 540, बरोबर आहे. सॉल्व्ह केले आपलं निदान मी 12 ने 18 ने भाग देतो बघ, 18 दुने 36, 18 त्रिक 54, बरोबर आहे. वरचा शून्य हा असा खाली घेतलाय, त्याच्यानंतर हा शून्य कट केला, 3 1 3 आणि 15 त्रिक 45, 15 दुने किती, 30. म्हणून तुला इथं वेळ लागणार आहे फक्त 30 सेकंद. किती वेळ लागणार आहे, 30 सेकंद. एकदम सोपा आणि सिंपल क्वेश्चन तुला सांगितला होता. लक्षामध्ये, एकदम सोपा आणि सिंपल क्वेश्चन तुला विचारला होता. त्याच्यानंतर पुढचा एक क्वेश्चन विचारलाय बघ, पुढचा एक क्वेश्चन विचारलाय. अतिशय सोपी क्वेश्चन पेपर होती, अतिशय सोपी क्वेश्चन पेपर आहे. आणि या क्वेश्चन पेपर नुसार तुला काय करायचंय, पुढलं उत्तर द्यायचं. लक्षामध्ये. त्याच्यानंतरचा पुढला क्वेश्चन बघ तुला विचारलाय की एका कुटुंबात 4 मुलांचे सरासरी वय 16 वर्षे. बघा, एकदम सोपा क्वेश्चन होता बघ, एकदम सोपा क्वेश्चन होता, परंतु आपल्याला त्या क्वेश्चन मधला अर्थ लवकर समजत नाही, म्हणून थोडासा प्रॉब्लेम होतो. लक्षात घे. एका कुटुंबामध्ये बघ 4 विद्यार्थ्यांचे वय सरासरी 16 होतं, म्हणजे 4 गुणिले 16 16 किती, 64. त्यांच्या वयांची बेरीज 64 येणार आहे. किती येणार आहे, 64. मग आता बघ, पहिल्या विद्यार्थी म्हणजे पहिला मुलगा असेल, हा दुसरा असेल, हा तिसरा असेल, हा चौथा असेल. पहिल्या मुलाचं वय जर तू जर x घेतलं तर दुसऱ्या मुलाचं वय किती येणार आहे, x अधिक 4 येणार. किती येणार आहे, x अधिक 4. कारण याच्यापेक्षा हा 4 वर्षांनी मोठा आहे, कारण की प्रत्येकामध्ये 4चा गॅप सांगितला. कितीचा गॅप सांगितला, 4चा.
म्हणजे बघ याच्यामध्ये 4चा गॅप आहे, मग याच्या आणि याच्यामध्ये कितीचा गॅप असणार? 8चा गॅप असणार, बरोबर. हा 4 आणि पुढला 4, त्याच्या पुढल्याच्यामध्ये किती असणार? 1 + 12 असणार, म्हणजे त्याचा पुढच्या 4चा गॅप. हे बघ या दोघांमध्ये 4चा गॅप, या दोघांमध्ये 4चा गॅप, या दोघांमध्ये 4चा गॅप, पण याच्यानुसार आपण काढतोय. आणि या सगळ्यांची बेरीज किती आहे? 64 आहे. मग सगळ्यांची बेरीज कर, 1 2 3 आणि 4 म्हणजे 4x झाली, हा, आणि अधिक नंतर 8 आणि 4 12, 12 आणि 12 24 झाली, आणि हे सगळ्यांचे समीकरण आहे 64. यांची सगळ्यांची बेरीज किती आहे? 64. हा 24 इकडे गेला की वजा होईल, म्हणून 4x बरोबर 64 वजा 24 बरोबर किती आलं? 4 मधून 4 गेले 0, 6 मधून 2 गेले खाली किती उरले? 4. 4x बरोबर 40, म्हणून x बरोबर 40/4, 4 10 40. म्हणून तुला जो काय प्रश्न विचारला होता की सर्वात लहान व्यक्तीचं वय किती, तर सर्वात लहान व्यक्ती म्हणजे पहिली, आणि त्याची किंमत x ची किंमत आली 10, म्हणून याचं उत्तर किती आहे? 10 आहे. किती? 10. अतिशय सोपा क्वेश्चन विचारला होता, आणि त्या क्वेश्चनचं उत्तर येते. त्याच्यानंतर खाली एक डाईसचा क्वेश्चन विचारला बघ तुला, फासा डाईस, बरोबर आहे. फासा म्हणजे आपण जे घन म्हणतो ना, घन, हा, तर तो जो फासा जो आहे त्याला 6 पृष्ठभाग असतात, किती? 6 बाजू असतात, किती? 6. हे बघ 6 बाजू येतात एकूण. हे बघ जे आपण जे फासा टाकतो बघा, तुम्ही ज्यावेळेस खेळता तर याला जो आपण याला फासा म्हणतो. आपल्या समोर बाजू असतात 1 2 3, आणि याच्या पाठीमागे 3 आपल्याला असतात, किती? याच्या पाठीमागे म्हणजे अशा एकूण 6 बाजू असतात. म्हणून याच्यावरती एक बुद्धिमत्तेवरती एक क्वेश्चन याच्यामध्ये विचारलाय. हाही मी शिकवलेला आहे क्लासमध्ये, त्याच्यामुळं विद्यार्थ्यांना हा अवघड जाण्याची गरज नाही. एक फासा फेकला म्हणजे बघा, एक फासा जर फेकला तर पडण्याची संभाव्यता किती असते बघा? 1 पडू शकतो, 2 पडू शकतो, 3 पडू शकतो, 4 पडू शकतो, 5 पडू शकतो, किंवा 6 पडू शकतो. म्हणजे एकूण पडण्याची शक्यता किती आहे? 6. एकूण अंक 6 आहे. किती पडण्याची शक्यता आहे? 6. आपल्याला इथे प्रश्न विचारलाय, एक फासा एकदा फेकला असता वरील पृष्ठभागावर 2 पेक्षा जास्त अंक येण्याची शक्यता किती किंवा संभाव्य? 2 पेक्षा. एकूण 6 पडू शकतात म्हणून 6 छेदस्थानी घेतला. 6 पडू शकतात म्हणून 6 छेदस्थानी. 2 पेक्षा जास्त 1 2 3 आणि 4 किती अंक पडू शकतात? 4 अंक पडू शकतात. किती? 4. आणि याचं छोटं लघुरूप केलं, 2 दुणे 4, 2 त्रिक 6, म्हणून पडण्याची शक्यता आहे 2/3. किती बाळ्या? 2/3. एकदम सोपं आन्सर विचारलं होतं, सोपा क्वेश्चन होता, आलं लक्षामध्ये. परंतु बऱ्याच मुलांनी थोडीशी गडबड केली. गडबड केल्यामुळे काही उदाहरणामध्ये थोडीशी चूक करून बसले, आलं लक्षामध्ये. कॅल्क्युलेशन करताना थोडीशी घबराटपणा केला, पण टेन्शन घेऊ नका, आलं लक्षामध्ये. ज्यांच्या चुका झाल्या असतील त्यांनी दुरुस्त करा, ज्यांच्या चुका नसत्या झाल्या त्यांचं चांगलंच आहे, त्यांच्यासाठी शुभेच्छा. त्यांच्या लिस्टमध्ये नाव यावं, आलं लक्षामध्ये. परंतु जे नवीन मुलं आहेत प्रयत्न करतात, उद्याची सामना करायचा आहे, पुढच्या 9,000साठी आपल्याला सामना करायचा आहे. त्याच्यामध्ये काही जणांच्या थोडा चुका झाल्या असतील तर चुका दुरुस्त करायच्या. चुका दुरुस्त करणं खूप गरजेचं आहे, कारण की उद्या येणारी दुसरी मोठी ऍड आहे. त्या ऍड मध्ये तुम्हाला सर्वांना क्वालिफाय होऊन तुम्हाला पोस्ट मिळवायची, आलं लक्षामध्ये. तुमचं स्वप्न तुम्ही ज्याच्यासाठी करताय त्यांचं स्वप्न, त्याच्यानंतर आणखी परत आई वडिलांसाठी स्वप्न, जे जे काय स्वप्न असतील ते स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचे, बरोबर आहे. त्यासाठी पुढचं उदाहरण होतं, कोणत्याही प्रमाणात पाणी नसलेले दूध. हे बघा दूध, याच्यामध्ये कशाचं प्रमाण म्हणजे कशाचं समाविष्ट नाही, याच्यामध्ये पाणी नाहीये. दूध किती आहे? 5 लिटर. याच्यामध्ये जर पाणी ओतलं, प्रश्न काय विचारलाय? कोणतेही समाविष्ट नसलेले दूध 5 लिटर दुधामध्ये जर 3 लिटर पाणी मिळवल्यास पाण्याची टक्केवारी किती? काय विचारलंय? त्या मिश्रणामध्ये पाण्याची टक्केवारी किती किंवा टक्के किती? हे बघा, दूध 5 लिटर आहे, पाणी 3 लिटर आपल्याला प्लस करायचं. बघा बरेच सहकारी, बरेच अहंकाराने ओथंबून गेलेले आमचे सहकारी याच्यामध्ये एक चूक करतात बघा, की त्यांच्या हे लक्षात येत नाही. दूध 5 लिटर आहे, ते 5 लिटरलाच काय करतात, त्याच्यामध्ये आणखी 3 लिटर टाकायचं विसरून जातात. 5 मध्ये 3 लिटर असं समजतात, म्हणजे 2 लिटर दूध होतं, त्याचा असा अर्थ होतो. हे करायचं नाही. आपल्याला मिश्रण विचारलंय. मिश्रण म्हणजे बघा, हे 5 आणि हे 3 किती? 8 लिटर मिश्रण झालं. 8 लिटर मिश्रणामध्ये 3 लिटर पाणी आहे, तर 100% किती? असा क्वेश्चन होता. तिरका गुणाकार करायचा बघ बाळा, फक्त तिरका 100 गुणिले 3 भागिले 8, 4 दुणे 8, 25 चौक 100, बरोबर. 25 त्रिक किती? 75. 75 भागिले 2 जर केलं
तर उत्तर येतो 37.5. किती उत्तर आले? 37.5. हे तुझं त्यामध्ये दुधाचं प्रमाण होतं आणि ते तुला उत्तर द्यायचं होतं. ते उत्तर तिथं आहे ऑप्शन क्रमांक 1 नंबरचं. ते तुला उत्तर द्यायचंय. काही गडबड करू नका. अतिशय सोपा आणि सिंपल क्वेश्चन पेपर विचारली होती नाशिक ग्रामीणची. बाकीच्या जिल्ह्यामधले पण क्वेश्चन पेपर आहेत. बाकीच्या जिल्ह्यामध्ये जे काही क्वेश्चन झालेत क्वेश्चन पेपर आहे, प्रत्येक दिवशी आपण एक क्वेश्चन पेपरचं गणितामधलं सोल्युशन आपण देणार आहोत. तर त्यामुळं सर्वांनी प्रत्येक दिवशी आवर्जून व्हिडिओ बघा. त्याच्यामध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये एक क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून देतोय मी, ज्या क्वेश्चन पेपरमुळे तुमच्या भविष्यासाठी अधिक फायदा होईल याची उद्देश ठेवूनच मी तुम्हाला काही गोष्टी क्लिअर करते. त्याच्यानंतर पुढे सांगितलं बघा, 2 डझन खुर्च्यांची किंमत. 2 डझन खुर्ची, बरोबर आहे. खुर्चीची किंमत किती आहे? 2 डझन खुर्चीची किंमत आहे 8,640. किती आहे? 8,640. आणि 6 डझन टेबलची किंमत 6 डझन, बरोबर आहे. 6 डझन टेबलची किंमत 53,000. एक मिनिट, किती आहे? की 53,000. एक मिनिट 53,280. किती आहे? 53,280. आता बघा एकदम सिंपल आहे. 6 डझन म्हणजे 1 डझन म्हणजे किती? 12. 1 डझन म्हणजे किती? 12. 6 डझन म्हणजे किती? 12 × 72. म्हणजे ही किती टेबलची किंमत आहे? 72 टेबलची. 2 डझन म्हणजे किती? 24. 2 डझन म्हणजे किती? 24. ही किती खुर्च्यांची किंमत आहे? 24 खुर्च्यांची. आपल्याला प्रश्न शेवटी विचारलाय की 6 खुर्च्या व 3 टेबल यांची किंमत किती. प्रश्न काय विचारलाय? 6 खुर्ची अधिक 3 टेबल यांची एकूण किंमत किती प्रश्न विचारलाय. त्यासाठी आपल्याला आधी एका खुर्चीची किंमत काढणं गरजेचं आहे. म्हणून 8,640 भागिले 24, बरोबर आहे. 12 ने भाग देतो बघा. 12 दुनी 24, 12 7 84, 2 उरले. परत 12 दुनी 24, 0 0, परत 2 1 2, 2 3 6, 1 उरला, 2 7 12, 0. म्हणून एका खुर्चीची किंमत आली 360. एका खुर्चीची किंमत किती आली? 360. एका टेबलची किंमत काढतो मग. एका टेबलची 53,280 भागिले 72, कारण 72 टेबलची किंमत आहे. परत 12 ने भाग देतो बघ. 12 1 12, 12 3 36, 12 4 48, 12 5 60, 12 7 72, बरोबर. 12 3 36, 12 4 48, खाली 5 उरले, 52 झाले. परत 12 4 48, परत 4 उरले, परत 12 4 48, 0, बरोबर आहे. त्याच्यानंतर 6 ने भाग दिला. किती? 4,440 भागिले 6, 6 1 6, 6 7 42, बरोबर आहे. 6 7 किती? 42. त्याच्यानंतर 2 उरले, 24 झाले, 6 4 24, 0. म्हणून एका टेबलची किंमत आली 740 रुपये आणि एका खुर्चीची किंमत आली 360 रुपये. तुला विचारलंय 6 खुर्ची, म्हणून 6 गुणिले एका टेबलची खुर्ची आहे 360 आणि 3 टेबल म्हणजे 3 गुणिले किती? 740. गुणाकार कर. 6 0 6 6 36, 3 6 18, 18 3 21 अधिक 3 0 3 4 12, 1 3 7 21, 21 आणि 1 22. यांची जर तू बेरीज केली, बेरीज किती येते बघ. 0 0, 6 आणि 2 किती? 8. त्याच्यानंतर 2 आणि 1 किती? 3 आणि 2 आणि 2 किती? 4. म्हणून तुझं उत्तर आहे 4,380. अतिशय सोपा क्वेश्चन विचारला होता लक्षामध्ये. आणि याप्रमाणे काय करायचं? याचं उत्तर काढायचे. 6 खुर्ची आणि 3 टेबल याचं उत्तर होतं 4,380. ऑप्शन क्रमांक ए हे याचं उत्तर होतं. लक्षामध्ये. त्याच्यानंतर 99 क्रमांकाचा क्वेश्चन बघा. या क्वेश्चन पेपर मधला एका संख्येचे 25%. अतिशय तुला सांगतो हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना इतका सोपा होता की अवघ्या फक्त 2 ते 3 सेकंदाचं काम होतं. परंतु क्वेश्चन समजणं खूप गरजेचं आहे. आपल्याला ते समजत नाही हे महत्वाचं आहे. त्याच्यामुळं आपण सकाळी संध्याकाळी वाटेल तवा कोणत्या देवाकडे जाताय तुमचं तुम्हाला माहिती, बरोबर आहे. सध्याला स्पर्धा परीक्षेच्या मुलींनी धरले बघायचे. त्या ज्या मुली आहेत ना आपल्या मुली, हुशार मुली, त्या मुलींनी पकडले. सकाळी वेगळाच देव, संध्याकाळी वेगळाच देव. आणि त्याच्यामध्ये सध्याला ना आता हे स्वामी समर्थाचं लय याड भरलंय मुलींना, नाही का. सगळे जाते स्वामी समर्थ जाऊन भेटतात, इथं वेगळे स्वामी भेटतात, मग अवघड होऊन बसतंय. त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतो लक्षामध्ये. त्याच्यामुळे इथल्या स्वामीला भेटल्या, हा हे स्वामी चांगला आहे फळ्यावरचा. आता काय करायचं बघ. एका संख्येचे 25%. इथं काय सांगितलं बघ. एका संख्येचे 25%. एका संख्येचे 25%
त्या संख्येच्या 41% पेक्षा 80 ने कमी आहे. काय सांगितलंय? 80 ने कमी आहे तर ती संख्या कोणती? बघ, आता प्रश्न विचारला ना, काही जण काय करता माहितीये का, एक्स मान, ही संख्या एक्स मान, तिचे 25%, बरोबर आहे, मग ते वजा 80. हे एवढे कुठे करायची गरज नाही रे बाबा. एक संख्या आहे, तिचे 25% आणि 41%, त्या दोन्ही मधला फरक 80 दिलाय. त्या दोन्ही मधला फरक किती आहे? 80 दिलाय, बरोबर आहे. मग आता बघ, 41% वजा 25%, दोन्ही मधला फरक किती झाला? 16%. आणि या 16%ची किंमत किती आहे? 80 रुपये. किती आहे? म्हणजे 80. तर तुला विचारली ती संख्या म्हणजे 100%. 100%ला किती? म्हणून 100 गुणिले 80 भागिले किती? 16. 16 1 16, 16 पंचे 80, म्हणून ती किंमत किती आहे? 500. म्हणून ती किंमत किती आहे? 500. आलं लक्षामध्ये. आणि याच्यातला शेवटचा क्वेश्चन होता नाशिक ग्रामीणची क्वेश्चन पेपर आपण बघतोय. 1 ते 50 पर्यंतच्या सर्व सम व सर्व विषम संख्यांच्या बेरजेतील फरक किती? बघा प्रश्न कसा विचारलाय. आलं लक्षामध्ये. हा प्रश्न अतिशय लॉजिकल होता. बऱ्याच जणांनी गडबड याचं उत्तर काढण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामुळे काही ना थोडीशी अडचण आली. बघा, 1 ते 50 पर्यंतच्या सम व विषम संख्यांच्या बेरजेतील फरक किती? बेरीजेतील फरक. बघा प्रश्न विचारलाय तुला. आता पहिले तुला दोन्हीच्या आधी बेरीज करावं लागेल. बेरीज करायची सोपी बघ. समसंख्या, सम म्हणजे पहिली सम पाहिजे. 2 वजा 50 बरोबर किती? 48. समसंख्येमध्ये 2चा फरक आहे, 2 ने भाग दिला, उत्तर आलं 24. म्हणून 24 अधिक 1 बरोबर 25. त्याच्यानंतर ज्यांची बेरीज त्यांची वजाबाकी केली ती आपण त्यांची बेरीज करू. 2 अधिक 50 बरोबर 50 आणि 2 किती? 52 भागिले 2 गुणिले 25. ही संख्या इथे घेतली 26 आणि 26 गुणिले जर 25 केलं, 25 सक 150, 15, 25 गुणिले 50, 50 आणि 15 किती? 65. म्हणून समसंख्यांची बेरीज झाली 650. समसंख्येची बेरीज झाली 650. आता तुला विषम संख्यांची बेरीज करायची. ही जी केली आपण कशीच केली? समसंख्यांची. आता विषम संख्यांची बेरीज बघ. विषम संख्या कोणती? हीच पहिली विषम घेतली. 50 काय विषम नाही म्हणून 49 घेतली, बरोबर आहे. 49 मधून 1 गेला, बरोबर आहे. 49 मधून 1 गेला. बघ आता इथे बेरीज करतो मी खाली. 1 मायनस 49 बरोबर 48 भागिले 2 बरोबर किती? 24 प्लस 1 बरोबर किती? 25. अतिशय सोपं आहे. 1 आणि 49, 1 अधिक 49 बरोबर किती? 50 भागिले 2 गुणिले किती? 25. भाग दिला 25 आलं, म्हणून 25 गुणिले 25 बरोबर किती? 625. ही तुझी विषम संख्या आहे. काय? विषम संख्या. इकडली जी तुझी बेरीज केली आपण ती विषम संख्याची, इकडली केली ती समसंख्याची. आणि या दोन्हीतला फरक म्हणजे 650 आणि 625 यातला फरक किती आहे? 25. हे तुझं उत्तर होतं. ग्रामीणची क्वेश्चन पेपर अतिशय सोपी होती. नाशिक ग्रामीणची. अशीच प्रत्येक जिल्ह्यामधलं प्रत्येक वेळेचं गणित कोणत्या पद्धतीने विचारलंय, त्या पद्धतीमध्ये नेमके शॉर्ट ट्रिक कसे वापरायचे, गणित किती सोप्या पद्धतीचं होतं हे बघण्यासाठी तुम्हाला दररोजचा आपला व्हिडिओ बघणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपलं चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करायचंय. आलं लक्षामध्ये. आणि याच्यामधून ज्या ज्या गोष्टी तुम्हाला मिळतील त्याचा पुरेपूर वापर करायचा, जेणेकरून तुमच्या भविष्य उज्ज्वल होण्यासाठी याचा फायदा होईल. आलं लक्षामध्ये. तुम्हाला काही अडचण आली तर कमेंट मध्ये टाका. तुम्हाला कोणत्या प्रश्नाचं उत्तर सुचत नसेल, एखाद्या क्वेश्चन पेपर मध्ये अडचण आली असेल तर कमेंट मध्ये मला नक्की कळवा. मी त्याबद्दल तुमचं आन्सर लगेच उत्तर देतो. आलं लक्षामध्ये.